आज आपण आलेलो शिरसाळा पवनेर या रस्त्यावरती. हा महामार्ग आहे. हा कुठला ग्रामीण खेडेगावाचा रस्ता नसून हा शिरसाळा पवनेरला जोडणारा एक महामार्ग आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्या प्रवाशांशी आपण चर्चा करणारच आहोत. पण सद्य परिस्थिती पाहायला गेलं तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डे अशी सुद्धा परिस्थिती आता याला सांगता येणार नाही अशी परिस्थिती झाली. एकंदरीत दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल या रस्त्यावरून वागताना त्यांना अत्यंत अशा अनेक अडचणी निर्माण होतात. काय या रस्त्याची दुरस्ती झालेली आणि किती दिवसापासून हे काम रखडलेले कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे का? याचा दोष कोणाला देणार? हे गेली 3 वर्षापासून रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. आजच्या कंडिशनला कुठलंही कार, जीप, ट्रक या ठिकाणापासून जाऊ शकत नाही. अजून काही दिवसाला साखर कारखान्याची वाहतूक, ऊसाची वाहतूक या ठिकाणी होणार आहे. ती समस्या आहे. आणि हा 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता बीड आणि परभणी या ठिकाणी प्रचंड वाहतूक आहे. परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळं या ठिकाणाहून आज कुठलीही गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी त्यांनी याच्यावर लक्ष देऊन या कामाचे तात्काळ मंजुरी घेऊन काम पूर्ण करायला पाहिजे असंही पाहायला मिळत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक असतील, पंचायत समिती निवडणूक असतील, भावी जे आहेत या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात. मग इथला मतदार त्या भावींना असा प्रश्न विचारेल का, तुम्ही या प्रश्नासंबंधित आतापर्यंत कुठे होता? 100%. आणि ज्यांना ज्यांना या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करायचे, मग ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, त्यांचं ते कामच आहे. हे काय सामान्य व्यक्तीच्या लेवलचं काम नाही आहे. एखाद्या राज्य रस्त्याची मंजुरी घेऊन काम पूर्ण करणं. परंतु पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभा या लेवलचं हे काम आहे. आणि जनता त्यांना ते विचारेल ना. विधानसभा निवडणुकीच्या आधी माननीय खासदार जिल्ह्याचे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. रस्त्यावर स्वतः उतरून, खड्ड्यामध्ये उतरून सुद्धा त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती की या ठिकाणी रस्ता मंजूर आहे, पण गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे ते करण्यात आलेलं नाही किंवा बिल उचलण्यात आलेलं आहे. तरीही कुठल्याही प्रकारची दाद दिली गेली नाही. रस्त्याच्या कामामध्ये गुत्तेदार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा कामाला मजुरी नसेल किंवा निधी उपलब्ध नसेल, अनेक प्रकारच्या अडचणी असू शकतात. परंतु खासदार या नात्यानं, लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. त्यांना प्रशासनाने सहकार्य करायला पाहिजे. कारण अनेक लोकांचा हा प्रश्न आहे आणि तो पूर्णत्वाकडे जायला पाहिजे. काय सांगाल, या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली, ये जा करत असताना अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं. तुमचं गाव जवळच इथून पिंपरी आहे. काय अडचणीला सामोरे? अडचणीच नाही तर याच भागात जवळपास गेल्या वर्षी 6 महिन्यापूर्वी एक व्यक्ती वारला केवळ खड्ड्यामुळं. टू व्हीलर होता आणि खाली पडून दुसऱ्या वाहनात पडून तो मृत्यू पावला म्हणजे केवळ ह्या खड्ड्यामुळे पावला. तर मी आमचं पोटपिंपरी गाव हे परळीत नामवंत आणि ऊस उत्पादक गाव आहे. नंतर भविष्यात 1 महिन्यानंतर कारखाने चालू होणार आहेत. आमच्या इथं आम्ही ऊस उत्पादक असल्यामुळे आमच्या सगळ्या मोळ्या पडणार आहेत. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक ऊस उत्पादकाचं जवळपास 10 टन, 1 टन, 2 टन ह्या खड्ड्यामुळे आमचं नुकसान होऊ शकतंय. तरी वेळीच इथल्या प्रशासन असेल किंवा संबंधित लोकप्रतिनिधी, राजकीय प्रवाहातील, सामाजिक प्रवाहातली किंवा आपण प्रतिनिधी एक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एवढं हे निर्देशन आणून देऊन लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवून व्यवस्थित मार्ग सुरळीत करण्यात यावा अशी गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करेल. तसेच आमचं पिंपरी गाव हे फक्त 1.5 किलोमीटर डांबरीकरण आहे. एवढं मोठं गाव असताना देखील फक्त हे जो मार्ग आहे हा शिवारचा रस्ता आहे. आणि चारी बाजूने एक नदी असल्यामुळं आम्ही जवळपास 7 ते 8 किलोमीटर दररोज शेतात येणं करतात. या ठिकाणीच असंही समजतं की काल कुठलं तरी मोठं वीट वाहतूक करणारं जो ट्रक असते ती सुद्धा फसली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी मोठी तारावरची कसरत करावी लागली. काल तर फसलीच, पण आज सुद्धा एक ट्रक फसली होती. आमच्या विद्यार्थी शाळेत जाणार आहेत, ते सुद्धा जवळपास थांबून विद्यार्थी ढका मारतात गाडीला. एवढी बिकट अवस्था आहे. इथं नॉर्मल गोष्ट, पण विद्यार्थी जे दररोजचे लहान आहेत, चिमुकले, ते सुद्धा गाडीला ढकलतात. कारण परिस्थिती असते की साधी मोटरसायकल जाऊ शकत नाहीत, 4 चाकी तर पुढचा प्रश्न आहे. दररोज वाहनं फसतात. त्याच्यामुळे तात्काळ दखल घेऊन हे रस्ता ताबडतोब चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्यात यावा. काय सांगाल, तुम्ही दररोज याच रस्त्यावरून ये जा करतात आणि तुमचं शिरसाळ्यामध्ये मोठं व्यवसाय सुद्धा आहे, कृषी केंद्र आहे. दररोज ये जा करत असताना ज्या अडचणीला सामोरे जावं लागतं, ह्या अडचणी कधी दूर होतील काय वाटतं? सर, या अडचणी तब्बल 3 वर्षांनी चालू आहेत. मी दररोज या रस्त्याने ये जा करत असतो. इतका प्रचंड या रस्त्याला वाहतूक असताना बी अक्षरशः विद्यार्थ्याचे इतके हाल होत आहेत की टायमाला ST येत नाहीये, विद्यार्थ्याची शाळा बुडत आहे.
नंतर मोठ्या वाहतुकीला अडथळे तयार होतात. कालच तुम्ही पाहिलं असेल, काल एक वीट वाहतूक करणारी गाडी तब्बल 4 ते 5 तास इथं अडकलेली होती. तर ह्याची जी आता जी मागणी जे तुम्ही तुमच्या माध्यमातून हा जो आवाज उठवलाय, हा आवाज कुठेतरी चांगल्या लोकप्रतिनिधीच्या कानावर जाऊन ह्या रस्त्याचा लवकरात लवकर प्रश्न सुटावा ही आमची प्रांजळ इच्छा आहे. एकंदरीत आता हा जो रस्ता आहे असंही ऐकण्यात येते की या रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं किंवा कागदावर झालेलं आहे, त्याचं बिल सुद्धा उचललेलं आहे, असं सुद्धा ऐकण्यात येते. कुठं काम केलं होतं का, काही तात्पुरतं केलं होतं का? काम तात्पुरतं म्हणण्यापेक्षा काम इथून हिवरापाटी ते जळगाव पाटीपर्यंत काम झालेलं आहे, तो पण कच्च झालेलं आहे, एवढं काय पूर्ण झालेलं नाहीये. आणि राहिलेलं काम तसंच पेंडिंग आहे आणि राहिलेल्या कामाची तत्काळ याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कामाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर काम ठप्प झालं. मग असंही होऊ शकतं की गुत्तेदाराला प्रशासनाने पैसे उचलून दिले असतील, मग गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केलं, असंही होऊ शकतं का? होऊ शकतं तसं, का होऊ शकत नाहीये. आज या ठिकाणी एक ट्रक फसली होती आणि ते ट्रक फसल्याच्या नंतर संपूर्ण वाहतूक बंद पण झाली होती आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जी स्कूल बस आहे त्या ठिकाणी अडकली होती. त्या विद्यार्थ्याने त्या ट्रकला धक्का मारला असं सुद्धा समजतं. 100% बरोबर. काल त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मी जात असताना तब्बल 1 तास इथं वाहतूक थांबलेली होती, कारण ते विद्यार्थ्याला शाळेत जाण्याकरता दुसरा मार्ग नव्हता ना, त्यामुळं ते ट्रकला त्यांनी धक्का दिला, पण ते ट्रक तशी निघाली नाहीये. तिला शेवटी JCB आणून ते ट्रक काढावं लागली आणि इथली जी हे जे मार्ग होता इथून रिटर्न ती हे जाऊन स्कूल बस जाऊन रिटर्न दुसऱ्या मार्गाने ती शाळेत पोहोचली. काय दादा, या ठिकाणी तुमची 4 चाकी आहे. आता रस्त्याची परिस्थिती जर पाहिली तर दुचाकी जाणं सुद्धा अवघड आहे. मग 4 चाकी चालू असताना या रस्त्यावरून तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. काय वाटतं, या ठिकाणी गाडी खालून घासण्याची भीती वाटते का? लय भीती वाटते ना साहेब. बघा ना आता हे रस्ता आहे काय, साधं डिलिव्हरी पेशंट असलं तर आम्हाला भेव आहे का, म्हणून की त्याची डिलिव्हरी गाडीतच होऊन काय, या रस्त्यामुळे पेशंटचे बी काय हाल होते. हा आता कुणाला सांगायचं, कोणत्या कार्यकर्त्याला सांगायचं आम्ही? हा नुसतं आता या रस्त्यावरून वागत असताना जी परिस्थिती झाली आहे अक्षरशः बिकट झालेली आहे. ज्यावेळेस आपण 4 चाकी या ठिकाणाहून नेतात त्या ठिकाणी खालून घासल्याच्या नंतर काय नुकसान हो, काय गाडीचं तर बघताच येत नाही का, मग ते मधात पेशंट असते आधी का आपल्याला ते दवाखाना गाठावं लागते. गाडी घासू का फुटू ती काहीच समजत नाही आधी. सोबत दुसरे प्रवासी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या रस्त्यावरून तुम्ही दररोज ये जा करतात. रस्त्याची परिस्थिती पाहिली तर खूप दुरावस्था झालेली. काय अडचणी आहेत? काय साहेब, जायला पण रस्ता नाही. काल गाडी अडकली होती, परत हे काय खड्डे पडले, गाडी पण जात नाही. सगळं पाण्यामध्ये वाटूळ गाडी पण जायला यायला सगळं त्रास व्हायला लोकांना. आता जर हाच पाऊस असाच जर राहिला तर 2 दिवसाची परिस्थिती काय असेल? या ठिकाणच्या प्रवाशांना काय भीती व्यक्त केली की आमचा संपर्क तुटू शकतो? काय आता गाडी जायला यायला सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागले ना. हे पाथरी रोड आहे, मेन रोड आहे, सगळं हायवानी रस्ता सगळं खलास झालंय, सगळं फुटून गेलाय रस्ता. वाहन कसं जाणार, वाहतूक कसं होणार, वाहन जाणार कसं, येणार कसं माणूस? मग आता मतदान मागायला आल्याच नंतर त्या लोकांना तुम्ही विचारणार का ह्या रस्त्याचं तुम्ही का पाहिलं नाही इतक्या दिवस? मग आता त्यांना कळायला पाहिजे ना, सगळं दिसायला लागलं ना त्यांच्या समोरच, त्यांना कळायला पाहिजे सगळ्याला. काय मामा, या ठिकाणी तुम्ही रस्त्याने वागत आहात, काय अडचणी? आज 12च महिने झाले तर दुर्दैवाने इथंच ऑटोमध्येच एका माणसाचा जीवन गेलेलं, संपून गेलेलं. एवढ्या दुरावस्था आहे ह्या रोडची की इथं प्रशासन ह्याला बघायला सगळं तयार नाहीत. एवढी अवस्था बेकार आहे. मोटरसायकल पण इथं चलत नाही तर काय होत नाही इथं. मग या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झालेली असताना इथले परिसरातले जो नागरिक आहेत, लोक आहेत, कार्यकर्ते, पुढारी, नेते जे आहेत ते कुणीच या विषयावर व्यक्त व्हायला तयार नाहीत, पुढे यायला तयार नाहीत किंवा हा विषय प्रशासना दरबारी मांडायला तयार नाहीत. काय म्हणता येईल? काय इथं